शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एक शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघालेत। मात्र ठाण्यात येताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। या शेतकऱ्यांशी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। या प्रसंगी शहराध्यक्ष सुहास देसाई, शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। महायुतीने शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करतायत। या आत्महत्या रोखाव्या या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी चालत निघालेत। ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली। ही माहिती मिळताच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्यांची भेट घेण्याच्या सूचना केली होती। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिलाय। याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोन व्हिडिओ कॉलवरून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली। तसेच हा विषय विधिमंडळात मांडण्याचं आश्वासन दिलंय। कारण का आम्हाला धीर दिला तर आम्ही जगू शकू, धीर नाही दिला तर कुणाच्या विश्वासावर विरोधकाच्या जगायचं काही सत्ताधारीचा। इथं सत्ताधारी आणि विरोधक आता लंकेसाहेब वाटत भेटले होते, त्यांनी पण म्हणले विषय मांडू, मी बोलतो सगळ्याची। त्यांनी सन्मान केला, शेतकरी बळीराजा म्हणून त्याच्या फक्त पाठीवर थाप द्यावं, कोणी आत्महत्या करणार नाही की तुम्हाला कर्जमुक्ती सुद्धा कोणी मारणार आहे। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं खास त्या कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला आहे की त्यांना जाऊन भेटा, त्यांनी प्रकृती बघावी, काय कधी मागण्या असणार आहेत। अधिवेशनात तुम्ही चाललेले पायी मंत्रालयापर्यंत, मात्र कुठं पायी न जाता इथंच थांबावं लागलं तुम्हाला ठाण्यामध्ये दुखापतीमुळे। आव्हाडांना काय सांगत? आव्हाड साहेब, मी आव्हाड साहेबांना एवढंच सांगत की बाबा हा प्रश्न तुम्ही विधान भवनात उद्या विधान भवन बंद पडलं पाहिजे या सरकारला प्रत्येक प्रश्नावर, कारण त्यांनी अभिवचन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी विरोधकांनी सगळ्यांनी आवाज उठावा, हीच माझी आव्हाड साहेबांकडे। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी योग्य वेळी होईल। अजितदादांनी देखील आश्वासन दिले होते, मात्र असं आश्वासन दिलंच नाही म्हणतात। वाटतं कर्जमाफी, लातूरचं प्रकरण, दोन्ही दाम्पत्य नांगर ओढताना आणि तुम्ही स्वतः नांगर ओढून इथपर्यंत आलात। हो, सरकारला वाटतं जागेल? हो, जाग येणारच, नाहीतर मी आत्ता गांधीगिरीनं आंदोलन करत आलो। मी तुमच्या सगळ्या मीडियाच्या समोर सांगायला, मी आत्तापर्यंत गांधीगिरीनं आंदोलन करत आले। इथून पुढचं आंदोलन भगतसिंगासारखं असेल। तुम्हाला इशारा काय लक्षात, आम्ही मरायला घाबरत नाही, कारण सगळा शेतकरी आयुष्यात उठलेला आहे। तो मरायला कशाला घाबरेल? तुम्हाला काही येत्या काही दिवसात दिसेल। मी उद्या भेट झाली, या विषयावर चर्चा झाली, मागण्यावर विचार झाला तर बरं, नाहीतर इथून पुढचं आंदोलन बघत। कर्जमाफी, शेतीला हमीभाव, 7/12 कोरा या गोष्टी सरकार का करू पाहत नाही? शेतकऱ्यांचं शेवटी त्यांना माहीत झालं काय, सरकारला महाराष्ट्रात एखादी गोष्टीचा इश्यू करायचा, जसा की हाडोळतीच्या शेतकऱ्यांनी नांगर ओढला म्हणून त्याला मंत्रालयातून विधान भवनातून फोन केला, मामा मी तुमचं कर्ज माफ करील। अजित पवारने त्यांच्या एका पाहुण्यासोबत 40,000 रुपये पाठवून दिले, त्याच्यानंतर दुसऱ्या मंत्र्याने 40,000 दिले, असे सगळ्यांनी पैसे देऊन त्याचं कर्ज नील केलं। हो, तुमचं किती आहे मग? नाही, माझं 1.5 लाखाचं कर्ज माझा विषयच नाही, कारण का माझा विषयच नाही तो। त्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती तुम्ही नांगर ओढताना बघून केली का नाही? मग मी नांगर घेऊन आलोय ना, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा ना। तुम्हाला नांगराचीच अपेक्षा नाही, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने शेतात आपल्या नांगर खांद्यावर घेऊन जो ओढल्याचंच तुम्ही कर्जमुक्ती देणार आहात। बरं, आम्ही काय मागतोय? तुम्हीच म्हणले 7/12 कोरा कोरा कोरा, वेगळं काहीच नाही। भावांतर योजना देतो म्हणलो होतो, तुम्हीच म्हणलो होतो, तुम्हीच म्हणलं नाफेडचा ह्याला ऑनलाईन करा रजिस्टर, म्हणजे सोयाबीन आम्ही केलं। तुम्ही फक्त 7% खरेदी केली, बाकीच्या शेतकऱ्याला त्याला फरकाची रक्कम द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही मोठा गावगावा करून रोजगार हमी योजना राबवली, सगळ्यात वाटोळं करून टाकलं शेतकऱ्याचा। अहो, कर्ज काढून अक्षरशः आज व्याज भरतायत 3% 5% त्या विहिरीचे बिलं देऊन। आता उद्या ती बिलं कुणाच्या नावावर पडणार माहीत आहे? मजुराच्या नावावर। मग त्या शेतकऱ्याने त्याच्या मागं फिरायचं, तो मजूर पैसे देत नाही, मग त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय। दुकानदार आज बसू देत नाहीत शेतकऱ्याला, 6-6 महिने 8-8 महिने नाही, 1-1 2-2 वर्ष झाले
त्यांचे पैसे नाहीत त्या दुकानदाराचे देऊ शकले शेतकरी. सरकार म्हणते की हे पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावरती सरकार काम करत आहे. लाडक्या बहिणीचं सरकार आहे, त्यामुळे नक्कीच कुठे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी कुठे अनेक गोष्टी केल्या जातील. हो बरोबर आहे, सरकार विकासाच्या वाटेवर काम करतंय, मान्य बी आहे. मग विकास काय दुसऱ्याच्या जीवावर असतो का? दुसऱ्याच्या बळी देऊन तुम्ही विकास दाखवताय, तुम्ही मोठमोठ्याने आकडे दाखवताय, पण त्याच्या मागे तुम्ही पैसा दिलाय का? तिथं आज घडीला सगळ्या खणखणाट सगळ्याला समोर दिसायला केंद्र शासन राज्य शासनाचे 1468 रुपये काही कोटी रुपये द्यायला तयार नाही. त्याचं कारण माहीत आहे. कारण का राज्य शासनानं म्हणजे हे सरकार आलं की यांनी सगळे 60-40चा रेशो महाराष्ट्रातला बिघडून टाकलाय. त्याच्यामुळे केंद्र शासन म्हणाले तुम्ही 60-40चा रेशो बिघडलेला आहे, आम्ही निधी देणार नाही. आता त्यांच्या भांडणामध्ये आम्ही शेतकरी मेलो ना सगळे. हां का तर डॉक्टरनी काय सल्ला दिला तुम्हाला? तुमच्यासोबत सहकार्य आहे, त्यांना देखील किती दिवस सांगितले थांबायला येते? डॉक्टरने सल्ला दिलाय की बाबा तुम्ही आराम करा, तुमच्या पायाची जखम भरल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका, कारण तुमची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही आहे, ती कंट्रोलमध्ये आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. त्याच्यानंतर आज सकाळपासून पुन्हा चक्कर यायला लागलेत, मला पाठीत दुखतंय, पेन दुखतंय. हां ह्या गोष्टी आहेत. आणि उद्या मी कसले ह्याल ते डॉक्टरने जरी सुट्टी नाही दिली तर मी मंत्रालयाकडे उद्या निघणार आहे, याच्यात दुमत नाही.